तरेचा हा तरेचे सिंधू भवबंधू तोडून या येथे सरी शुद्ध साचे अंतरेचे बीजते तरेचा हा तरेचे सिंधू भवबंधू तोडून या तुका म्हणेल वनकडे पडता जळी ते होय तरेचा हा तरेचे सिंधू भवबंधू तोडून या विठाल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करो यस्यादरात् यस्य द्वारे स्वर्णबोध विटिपी वर्णत्तमो ज्ञानवान् सिद्धा सिद्ध समन्विताय नजिरे लाल टिका सेवकाः ज्ञानेशं प्रभजे जगद्गुरुवरं ब्रह्माकृतिं विठ्ठलम् ओम नमो ज्ञानेश्वर सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू काय माझे वाणी मानेल संतांसे रंजव चित्तासे आपोलिया माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही काळा मस्तक हे पायावरे या वार करे संतांच्या नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपी पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री विठाला करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरेचा तरेचे सिंधू भवबंधू तोडून या प्रस्तुत प्रसंगी
प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगत वंदनीय जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग असून 4 चरणाचा आहे। या प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणारा नारायण रूप जो परमात्मा आहे त्याचं स्मरण करण्याविषयीचा आग्रह धरतात आणि जो कोणी त्या नारायण परमात्म्याचं स्मरण करेल त्याच्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते याचा विचार तुकोबाराय आपल्या समोर मांडतात। विठ्ठला या प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे श्रुत आहे की हा उत्सव कशाच्या निमित्ताने आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी उभा राहिल्यानंतर एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपेने त्याचबरोबर वैकुंठवासी प्रातस्मरणीय धोनीराम बाबा त्यांच्या सत्प्रेरणेने त्याचबरोबर वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुनाम गुरु निगमानंद बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या अत्यंत श्रद्धेचं भक्तीचं स्थान असणारे परमपूज्य आदरणीय वैराग्यमूर्ती आहे गुरुभक्त असणारे श्री हरिभक्तीपरायण जनार्दन बाबा त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि आपल्या मच्छिंद्रगड संस्थांचे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे गुणीजन मंडळी यांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्याने मच्छिंद्रनाथांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमपूज्य आदरणीय श्री गुरु बाबांच्या आज्ञेनुसार माझ्या वाटेला आलेली आहे। विठ्ठला भाग्य समजतो की आज खऱ्या अर्थाने मी जे आतापर्यंत जे कीर्तन करत आलो त्या कीर्तनाचं कुठंतरी पुण्य निर्माण झालं आणि त्या कीर्तनाच्या पुण्याने मला आज साक्षात निगमानंद बाबाच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये ही सेवा मिळाली। हे माझं परम भाग्य। भूमी अत्यंत पवित्र आहे, साधू संतांची भूमी आहे ही आणि या भूमीमध्ये फार थोर लोक जन्माला आले। ज्याप्रमाणे निगमानंद बाबावर आपली श्रद्धा होती आहे त्याप्रमाणे परमपूज्य श्री गुरु बाबांवर सुद्धा सर्वांची अत्यंत श्रद्धा आहे। बाबांची श्रद्धा काय, पण आमचे कुरेकर बाबासारखे महात्मे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी ओव्या सांगत असताना ज्ञानेश्वरीच्या विवेचनामध्ये गुरु भक्ताचं नाव शोधत असताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, महाराज ज्ञानोबाराय सांगतात की यदा कदाचित मनुष्य जर वेगळं काही बोलत राहिला, वक्तृत्व जर वेगळं करत राहिला, त्याने वक्तृत्वाने वेगळं बोलण्याने माणसाच्या वाणीला दोष लागत असतात। मग त्याचं प्रायश्चित्त काय घ्यायचं, तर आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलं काही प्रायश्चित्त दुसरं काही घ्यायची गरज नाही, त्याच्यासाठी शास्त्रात अनेक प्रायश्चित्त आहेत। पण ज्ञानोबाराय सांगतात गुरु भक्तांचं नाव घ्या। आता गुरु काय गुरु भक्तांचे नाव घेऊ वाचेशी प्रायश्चित्त देव। ज्ञानोबाराय सांगतात की एखाद्या गुरुच्या आज्ञा पाळणारा जर महात्मा असेल, गुरुच्या शब्दावर आपलं जीवन समर्पित करणारा जर महात्मा असेल तर त्याचं नाव घ्या, त्याचं नाव आपण घेऊ आणि नाव घेतल्याबरोबर आपल्या वाणीतून आतापर्यंत जेवढे काही दोष झाले, जेवढे काही आपल्या वाणीतून पाप घडले असतील त्याच्यातून आपण मुक्त होऊ। ज्यावेळेला आपले निगमानंद बाबा असायचे त्यावेळेला आम्ही संस्थेमध्ये आळंदीमध्ये असताना ते शोध जर घेतला गुरु भक्तांचं नाव घेऊ, गुरु भक्त कोण, पहिल्यांदा नाव निघायचं विठ्ठल बाबा घुले, शांताराम बाबा गुरुजींची एकनिष्ठ सेवा झाली। नंतर शोधलं तर असं आळंदीमध्ये विद्यार्थ्यामध्ये नाव गुणगुणायचं, मारुती बाबासारखे डॉक्टर बाबासारखे लोक नाव घ्यायचे की ते म्हणजे निगमानंद आपल्या मच्छिंद्रगडावरचे असणारे निगमानंद बाबा आणि त्यांच्या सेवेत असणारे गुरुभक्त आमचे जनार्दन बाबा। पवित्र नाव आहे, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या ज्ञानेश्वरीला दृष्टांत आपल्या सहवासात
ज्यांच्या मार्गदर्शनाने आपला परमार्थ सुरू आहे अशा महापुरुषांचं नाव घ्यावं. असं धन्य असणारं हे व्यक्तिमत्व, जीवन त्यागमय आणि आपल्या सर्वांना परमार्थामध्ये घेऊन चालणारे एक जीवन आज माझ्या परमभाग्याने ते माझ्यासमोर उभा आहेत. त्यांची मर्यादा सांभाळत सांभाळत आज आपण या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी फार मोठमोठे मंडळी कीर्तनासाठी उभा आहेत. महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं, असे फार जुन्या काळापासून ज्यांचा आवाजाने आळंदी गुणगुणत राहिले महाराज, असे आमचे महादेव बाबा आहेत. त्याचबरोबर आमचे नाशिकेत महाराज आहेत आणि सध्याचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचा चांगल्या प्रकारे नाव आहे असे संजय महाराज देवकर आहेत. मृदंगाचार्य दोन्ही बाजूला बसलेले दोघांचे ते आपल्या प्रल्हाद महाराजांचं नाव माहिती आहे, महाराजांचं काय नाव माहिती नाही, दत्ता महाराज. दोघंजण सुंदर मृदंग वाजवतात. आणि एका बाजूला आमचे शेळके महाराज बसलेले आहेत, गिरधरी महाराज शेळके. एका बाजूला आमचे भजन क्षेत्रातील वयोवृद्ध व्यक्तिमत्व आपले हरिकिसनजी देवकर गुरुजी बसलेले आहेत. आणि तुम्ही सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुम्हा सर्वांची मर्यादा सांभाळत आणि वेळेची मर्यादा सांभाळत, संप्रदायाचे नियम सांभाळत आपल्याला ठरलेल्या वेळेमध्ये ही कीर्तन रूपी सेवा समाप्त करायची. एकच विनंती की आपण सर्वजण मधून परमात्म्याचं भजन करत जाऊ. विठ्ठला कोणता नाव विसरून गेलं. आपली पेटी वाजवणारे सुंदर अशी पेटी वाजवतात, त्यांचं नाव तर काय? सुदाम महाराज. ऐका, तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत महत्वपूर्ण अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायांनी आपल्या समोर एक आग्रह धरलाय. कोणता आग्रह आहे महाराजांचा? महाराजांनी एक आग्रह धरलाय. महाराज ह्या अभंगात नामस्मरण करा, नाम साधना करा, उपासना करा, काहीतरी व्रत वैकल्य करा, अनुष्ठान करा, तीर्थ वारी करा, असं काही दिग्दर्शन केलेलं नाही. पण महाराजांनी एक मात्र आग्रह आपल्या समोर धरलाय, ते म्हणजे परमात्म्याचं स्मरण करत जा. का बरं तुकोबाराय आग्रह करतात? तर ऐका, परमात्म्याचं स्मरण करणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य. ऐका, तुकोबारायच परमात्म्याचं स्मरण करा म्हणतात. इतकंच नाही तर वेदाने सुद्धा हेच सांगितलं, शास्त्राने सुद्धा तेच सांगितलं की परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. पुराण सुद्धा तेच सांगतात की मनुष्य जन्मात आला तर परमात्म्याचं स्मरण करा. संपूर्ण शास्त्र, वेद, ऋषी, मुनी, संत महात्म्यांचा एक विचार आहे, परमात्म्याचं स्मरण करावं. विठ्ठला वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, वेद अनंत बोलिला, सकळ शास्त्रांचा विचार, हे सगळे प्रमाण आहेत महाराज. हे फक्त परमात्म्याच्या जवळ आपल्याला नेऊन घालणार आहेत. ऐका, एका शास्त्रकाराने असं चिंतन केलं, इतका अभ्यास केला, संपूर्ण ग्रंथ एकत्रित केले, वेद, शास्त्र, पुराण, आणि त्याचा शेवट सिद्धांत मांडत असताना त्यांनी असं सांगितलं. ऐका, शास्त्रातला श्लोक आहे, आलोक्य सर्व शास्त्रांनी विचार्य पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. आरोग्य सर्व शास्त्रांनी, सर्व शास्त्र आम्ही एकत्रित केली, विचार्य पुनः पुनः त्या शास्त्राच्या त्या ग्रंथावर आम्ही परत विचार केला. विचार केल्यानंतर निष्पन्न काय झालं? तर इदम एकम सुनिष्पन्नम, सुष्टु निष्पन्नम, निष्पन्न एकच झालं, ते म्हणजे ध्येय हा नारायण सदा. ध्येय म्हणजे त्या परमात्म्याचं ध्यान आपण स्मरण केलं पाहिजे, हा संपूर्ण शास्त्राचा विचार आहे. विठ्ठला ठीक आहे महाराज, शास्त्र सांगतात, ऋषीमुनी सांगतात, वेद सगळं तुम्ही विचार सांगू लागले, पण इतके सर संत महात्मे सांगतात, ऋषीमुनी सांगतात, तर मग माणसं का परमात्म्याचं स्मरण करत नाहीत? हा एक विचारच आहे. ऐका महाराज, या जगतामध्ये कोणतीही गोष्ट ऐकल्याबरोबर माणसं त्यामध्ये प्रवृत्त होत नाहीत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये आनंदगिरी टीकाकारांनी एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आनंदगिरी टीकाकार सांगतात की श्रुतमापी विचार मिळिना न अनुष्ठेयम नाही रुद्ररोदनादि श्रुतम इति एव अनुष्ठीयते. ते असं म्हणतात की श्रुतमापी विचारम वीणा न अनुष्ठेयम. एखादी गोष्ट ऐकून देखील त्या गोष्टीवर जर आपण विचार नाही केला
तर विचार न करता त्या गोष्टीचा ऐकून देखील विचार केल्याशिवाय त्याच्यामध्ये माणसं प्रवृत्त होत नसतात. असं कसं काय? तर त्यांनी दृष्टांत दिला, नाही रुद्ररोदनादि श्रुतम इति एव अनुष्ठीयते. ऐका, नाही रुद्ररोदनादि आदी या पदाने आपण अनेक उदाहरण घेऊ शकतो. पण आनंदगिरीकरांचं असं म्हणणं आहे, कदाचित आपण बाहेर गावी गेलो, घरातला कर्ता व्यक्ती 2-4 दिवस बाहेर गावी राहिला, स्वतःच्या गावामध्ये आला, गावात आल्यानंतर स्वतःच्या घरात प्रवेश करणार, घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्याला त्या घरामध्ये असं वातावरण दिसलं की घरातले सगळे माणसं रडतात, लहान थोर सगळे दुःख करतायत, त्या घरातलं एकदम दुःखमय वातावरण झालंय. आनंदगिरी टीकाकार सांगतात, मग अशा प्रसंगामध्ये घरातला कर्ता माणूस आहे, त्याने ते वातावरण पाहिलं. आता तुम्हाला प्रश्न विचारतो हा, त्याने पाहिलं घरातले सगळे लहान थोर सगळे रडतायत, मग त्यावेळेला बाहेर गावून आलेला मनुष्य, त्याला काही माहित नाही कशामुळे रडतात, मग तो घरात प्रवेश केल्याबरोबर रडणार का अगोदर विचारणार? हो बोला काहीतरी, थोडं कोणीतरी बोला. विचारणार का रडायला सुरू करणार? बरोबर विचारणार. शहाण्या माणसाचं लक्ष नाही, अरे काय झालं, का रडता, दुःख का करता, दुःख करण्यासाठी घटना काय घडली, का तुम्ही असं आक्रोश करू लागले, काय झालं काय झालं काय, असं ज्या वेळेला तो विचारतो आणि मग ते घरातले लोक सांगतात, अहो तुम्ही येण्याच्या पूर्वी आत्ताच फोन आला, अशी अशी वाईट घटना आहे, आपल्या संबंधातली घटना आहे. आणि मग तो विचार करतो, अरे ही गोष्ट वाईट घडली, ही गोष्ट खरंच रडण्यासारखी, दुःख करण्यासारखी, आणि नंतर तो त्यामध्ये रडायला सामील होऊन जातो. सर्वसामान्य क्रिया आहे, एक रडण्याची क्रिया. ती करत असताना जर मनुष्य व्यवहारामध्ये जर विचार करत असेल तर संपूर्ण शास्त्र, ऋषी, मुनी, सगळे संत महात्मे जर देवाचं स्मरण करा म्हणतात, तर ते स्मरण का करायचं याचा विचार करणं हे अगोदर गरजेचं आहे. विचार आहे, अहो तुम्ही सांगता नारायणाचं स्मरण करा, परमात्म्याचं स्मरण करा, ठीक आहे महाराज, पण ते परमात्म्याचं स्मरण का करायचं त्याच्यावर विचार आहे. विचार 2 प्रकारचा आहे. विचाराचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितले. वेदांत शास्त्राने मांडलेला विचार वेगळा, भक्तिशास्त्राचे सिद्धांत वेगळे. पण नारायणाचं स्मरण का करायचं याचा विचाराच्या बाबतीत आपण 2च प्रकारचा विचार मांडू शकतो. तो म्हणजे न्यायशास्त्राला धरून एक अन्वयाचा विचार आणि दुसरा व्यतिरेकाचा विचार. अन्वयाचा विचार म्हणजे काय, आम्ही जर त्या नारायणाचं स्मरण केलं तर प्राप्त काय होणार, हा अन्वयाचा विचार आहे. आणि जर आम्ही त्या नारायणाचं स्मरण नाही केलं तर आमच्या जीवनात हानी काय होणार, हा व्यतिरेकाचा विचार आहे. 2च विचार आहेत. ऐका, नारायणाचं जर स्मरण केलं, अन्वयाचा विचार ऐका, तर आपलं हे जीवन मंगलमय जीवन होणार, पूर्ण जीवनच कल्याणदायी होणार आणि अंतकाळाच्या वेळेला आपल्याला परमात्मा गती प्राप्त होणार. ऐका, आणि जर त्या नारायणाचं स्मरण केलं नाही तर जीवन दुःखमय राहणार आणि अंतकाळाच्या वेळेला आपल्याला नरकाची प्राप्ती होणार. हा 2 प्रकारचा विचार आहे. विठाला ऐका, अत्यंत महत्वाचे सिद्धांत आहेत महाराज. आपण जर परमात्म्याचं स्मरण केलं नाही, अरे एवढ्या पवित्र देहामध्ये आलो, मनुष्य देह पण भेटलेला आहे आणि नारायणाचं स्मरण करत नाहीत, देवाचं स्मरण करत नाहीत, तर आपलं जीवन कसं आहे सांगू का? थोडं शास्त्राला धरून बोलतो ऐका. तर आपलं जीवन हे संत महात्म्याच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय जीवन आहे, हीन जीवन आहे. महाराज व्यासांचा एक श्लोक आहे, व्यास परंपरेमधला श्लोक आहे हा. त्यांनी असं सांगितलं, ज्या वेळेला व्यासांनी ह्या संपूर्ण जगताकडे पाहिल्यानंतर त्यांना 3 प्रकारचे लोक दिसले. किती प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे शेलेजन, हे कुठे बी लावू शकतो आपण प्रमाण. 3 प्रकाराचे लोक दिसले. कोणत्या प्रकाराचे? ह्या समाजामध्ये आपल्याच लोकांमध्ये राहणारा एक वर्ग असा आहे, तो हीन समजतो. पण कोणाला? एक वर्ग, केचित वदंती धनहीन जनो जगन्यः. व्यासांचा श्लोक आहे. अरे काही लोक असं म्हणतात की ज्याच्याकडे संपत्ती नाही तो निकृष्ट आहे, हीन आहे, नीच आहे, दुबळा आहे, दुर्बल आहे. ही व्यासांची भाषा आहे. एक वर्ग झाला. दुसरा वर्ग असा आहे की केचित वदंती गुणहीन जनो जगन्यः. दुसरा वर्ग जरा सुधारित आहे. पैसे नसणाराला तो निकृष्ट समजत नाही, गुण नसणाराला हीन समजतो, हा दुसरा वर्ग आहे. पण व्यासो वदती अखिल पुराणो वेद विज्ञः नारायण स्मरण हीन जनो जगन्यः. जो नारायणाचं स्मरण करत नाही तो हीन आहे. विठ्ठल पहिल्या वर्गाचा विचार हा व्यवहारातला विचार आहे बरं महाराज. केचित वदंती धनहीन म्हणजे संपत्ती नाही, जगन्य हा म्हणजे निकृष्ट. जगन्य शब्दाचा अर्थ आहे निकृष्ट, हीन. हीन समजतात लोक. ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला हीन समजतात. अरे त्याला काय किंमत आहे, ज्याच्याकडे पैसे नाहीत काय नाही त्याला काय किंमत नाही, त्याला कोणी मान मान्यता देत नाही, कुठे त्याचा सन्मानाने त्याला वागणूक भेटत नाही, कुणी त्याला चांगलं बोलत नाही. कोणाला? ज्याच्याकडे धन नाही त्याला. आणि मग मान्यता कोणाला आहे? धन
व्यासांनी सांगितलं केचित. केचित अर्थ आपण जगी घेऊ शकतो बरं ह्या लोकांमध्ये. आणि तुकोबारा सांगतात त्या लोकात असं मान्यता आहे ज्याच्याकडे संपत्ती त्याला लोक किंमत देतात, मान सन्मान. अरे पैशावाला नुसतं गावात जरी आलं तरी सगळं गाव जमा होते महाराज. लोक जमा झालेले जमा होतात, त्याच्यासोबत बोलतात, साहेब कसे आहेत, आरोग्य कसं आहे, काय काही नाही, फक्त त्याच्यापाशी काय आहे, पैसा आहे, पैसा. अरे पैशावाला गावात आलं तर म्हणजे साहेब तुमचा फोन नंबर सांगा बरं, काय आहे तर फोन नंबर घेतात. फोन नंबरवर तर भागत नाही. हां साहेब थोडं बघा, एक तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची, एक थोडं तुम्ही पोस्ट देऊ नका मोबाईल नाही, थोडं बघा काहीतरी फोटो घ्यायचा आहे. म्हणजे साहेबांचा फोटो आला की मग ते फोटो सेव्ह करून ठेवतात मोबाईलमध्ये. नंतर कॉल 8-15 दिवसानंतर, साहेब हॅलो साहेब आहेत का, हा कोण बोलतंय, तुम्ही नव्हते का त्या दिवशी आमच्या गावी आले उद्घाटनासाठी, आमच्या गावात आल्यानंतर मी तुमचा फोटो घेतला होता, तो मी बोलतो. बरं बरं ठीक आहे ठेवतो. हा साहेब तब्येत कशी आहे, आज तब्येत व्यवस्थित आहे, ठेवतो ठेवा साहेब ठेवा. झालं फोन ठेवला. पैशावाल्याचा फोन नंबर घेतल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढल्यानंतर ते पैसे देतं का, बोला कधी नाही तुम्हाला, कधी नाही पैसे देत नाही ते. अरे फोटो काढून आणि कुठं फोन नंबर घेऊन कोणी पैसे देत नाही, पण तरी लोक त्याच्या मागं का पळतात महाराज, का पळतात तर हा ती गोष्ट खरी ते सांगते ती. फोटो काढायचा सुरू आहे म्हणते ते, तुमचा बी फोटो काढून घ्या, किंमत आहे. अरे धनवानाला किंमत आहे महाराज, ह्याच्यापाशी पैसे. फक्त त्याचं उत्तर यश भांडारकर मध्ये दुसऱ्या पुस्तकात एक वाक्य बघा, एक श्लोक आहे खूप सुंदर, यश अस्ति वित्तम सुनर कुलीन. हा मोठा श्लोक आहे. ज्याच्यापाशी संपत्ती, त्याच्यापाशी सगळे गुण, त्याच्या पाठीमागे सगळेच लोक लागतात, त्याला सगळे फोन करत राहतात. ज्याचे नाही त्याचे नाते सुटले जातात, फोन करत राहतात अधून मधून. कोणाला, पैशावाल्याला. आणि ज्याच्याकडे पैसे नाही, काही संपत्ती नाही, सत्ता नाही, काही नाही, आपलं कंगाल बँकेचा मॅनेजर आहे, त्याच्यापाशी काहीच नाही काहीच नाही, अशाला कोणीच फोन करत नाही. त्याच्या पाहुण्याचा फोन येत नाही, त्याच्या सासरवाडीवरून फोन येत नाही, त्याचे मित्र फोन करत नाहीत, त्याला कोणाचाच फोन येत नाही. त्याला जर फोन आला तर फक्त कंपनीचाच. आणि त्यात भी बाई म्हणते, प्रिय ग्राहक आपका आउट गोइंग बैलेंस खत्म हुआ है, अभी इनकमिंग खत्म होने वाली है, तुरंत रिचार्ज करो. ही परिस्थिती बरं, ही परिस्थिती कोणाची, तुम्हाला टावर खालीच रेंज नाही. ही परिस्थिती पैसे नसणाराची, त्याला कोणी विचारत नाही. ऐका काय आहे ह्या जगतामध्ये, जर मानच मिळवायचा असेल ना, शास्त्राने सांगितलं. शास्त्र सांगते असं बसू, घरातले कोणी किंमत देत नाहीत, आई किंमत देत नाहीत, वडील किंमत देत नाहीत, भाऊ बोलत नाही, पत्नी मानत नाही, मुलं काम ऐकत नाहीत, नोकर माघारी बोलतो. ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असतील तर शास्त्रकाराने एक छोटा सल्ला दिला बरं आपल्याला. शास्त्रकार सांगतात, माता निंदते पिता नाभिनंदते, माता न संभाषते, भृत्यः कुप्यते नानुगच्छति सुताः, कांताच नालिंगते, अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते, संभाषणं वैसृहूत, तस्मात् द्रव्यम् उपार्जयस्व सुमती, द्रव्येन सर्वे वशाः, द्रव्येन सर्वे वशाः, तस्मात् द्रव्यम उपार्जयस्व सुमते. बुद्धिवान माणसा द्रव्याची उपासना कर. का तर माता निंदती, आई निंदा करते, सख्खी आई. महाराज पोरगा जर घरात पैसे कमवत नसेल तर सख्खी आई रागून बोलते, टाकून बोलते, उठ असं काय बसलात, उठ. तू उठ चिन्हायचं, तू बस शांत. आई बोलते असं रागून, उठ. हे बघ बाकीचे पोरं कसे पैसे कमवतात, पैसे कमवायला घरात बसू नकोस. आई टाकून बोलते महाराज, का पैसे कमवत नाही म्हणून. पिता न अभिनंदती, वडील सुद्धा मंगलमय बोलत नाहीत. भ्राता न संभाषते, सख्खा भाऊ असतो बोलणं सोडून देतो, बस काही घरात कमवत नाही, काय नाही, ह्याला काय बोलायचंय, भाऊ सुद्धा बोलत नाही महाराज. भ्राता न संभाषते, भृत्य कुप्यते. शास्त्र सांगते भृत्य म्हणजे नोकर. आपल्या घरी जे सालाने असतात ना, तो सालकरी सुद्धा माघारी बोलतोय, घरात त्याला कोणी किंमत देत नाही, ते सुद्धा रागून बोलतो. भृत्य कुप्यते नानुगच्छति सुताः. सुताः म्हणजे मुलगा, छोटासा मुलगा असतो महाराज. त्याने जर सांगितलं, ए बाळ्या एवढं काम कर, तर ते पोरग त्याचं काम ऐकत नाही. अशी परिस्थिती होती. कांताचे नालिंगते. अशी स्थिती झाल्यानंतर शास्त्रकार सांगतात, अरे बाबा मग तू आता एक कर. अशी जर परिस्थिती असेल ना, तस्मात द्रव्यम उपार्जयस्व, तो संपत्ती मिळव,
पैसे कमाव का, तर हे पैसे नसल्यामुळे हे दूर गेले. पैसे जर मिळवले तर हे दूर गेलेले. द्रव्ये न सर्वे वशाहा, द्रव्याने पैशाने सगळे तुझ्या पाठीमागे लागते. सब पैसे के भाई, भाई रे हे भाई, असं म्हणजे सगळे पैशाचे भाऊ आहेत असा अर्थ नाही त्याचा. सब पैसे के भाई, जर पैसा भाई तुम्ही ऐका, सगळे लोक पैशाचे असतात. पैसा जब तक पल्लो में पैसा तब तक लोग सलाम करे, जब तक पैसा निकल गया तो कोई मिठ्ठा नाही बोले. मग काय बोले ते तुम्हाला माहिती. अरे पैशावाल्याला किंमत आहे. मी आपला विषय एवढा आहे, एक वर्ग आहे महाराज, पैसे नसेल तर किंमत देत नाही. नाही म्हणतो ही नाही, त्याला काय किंमत द्यायची, हा एक वर्ग. पण ह्याच्या पुढचा वर्ग चांगला आहे महाराज. तो पैसे नसणाऱ्याला किंमत देत नाही. तो पैसे नसणाराचा विषय नाही. तो म्हणतो अरे पैसे नसतील तर नसतील, पण माणूस काय गुणाचा आहे. अरे घरी काय नाही पण त्याच्या अंगात गुण आहे ना. हा वर्ग गुणाला किंमत देतो, पैशाला किंमत नाही. केचित वदंती धनहीन जनो जगन्य. हा दुसरा वर्ग आहे, केचित वदंती गुणहीन. हा ज्याच्यापाशी गुण नाही तो निकृष्ट आहे. म्हणून माणसाकडे गुण असावा. बरं अरे गुण जर असेल ना, सगळा समाज पाठीमागं राहतो. आता हे सुंदर असं प्रकारचं भजन म्हणणारे हे गायक लोक आहेत महाराज. हे कोणत्या स्टेजवर जाऊ द्या, ह्यांना ह्यांच्यासमोर माईक ठेवल्याच जातो. का ठेवला जातो माईक, कारण ह्यांच्यापाशी गुण आहे म्हणून. अगोदर गुण असावा लागतो. गुण जर असेल ना, माईक ठेवा म्हणायची गरज नाही, बरोबर माईक समोर ठेवतात. पण काही काही माणसं असे पाहिजे टाळकरी महाराज, स्वर लागत नाही, कोणताच गुण नसतो, पण माईक जर नसेल तर टाळ टाकून निघून जातं ते. बऱ्याच वेळेला जर त्यांना टाळ घेऊन उभा करायचं असलं ना, तर बंद पडल्याला का व्हायना माईक समोर मांडावं लागतं, म्हणजे टाळ घेऊन उभा राहतो. अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती बाबा आहे. पण हे गुणवान लोक आहेत ना, अरे माईक ठेवा म्हणायची गरज नाही, त्यांच्या बरोबर ते आले, अरे ते पायरी चढते तोवर त्यांच्या नावाचा माईक तयार असतो. का गुण आहे, गुणाला किंमत आहे. महाराज आमचे दत्ता महाराज आणि प्रल्हाद बाबा पक्काच वाजवते, सुंदर पक्काच वाजवते बिचारे. तारुण्य, पुन्हा दोन्ही हाताने पक्काच वाजवते. पक्का दोन्ही हातानेच वाजवायचा असतो. चांगलं कौशल्य आहे, कला आहे, अंगात गुण आहे. महाराज गुण आहे, कला आहे, तर त्या सिस्टीमवाल्याने त्यांना दोघाला 2-2 माईक दिली, आपल्याला एकच माईक दिला. गुण आहे का नाही, बोटात जादू आहे महाराज, कलेला किंमत आहे, गुण असावा. अरे काय आहे महाराज, एक बोलतोच आता बाबाच्या समोर बोलण्याची हिंमतच करतो. ऐका, वारकरी संप्रदाय ना हा तत्वनिष्ठ संप्रदाय. हा वारकरी संप्रदाय हा विचाराचा संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा अनुष्ठान करणाऱ्यांचा संप्रदाय, उपासना करणाऱ्यांचा संप्रदाय, सेवा करणाऱ्यांचा संप्रदाय. पण आता सध्या जर आपण बारकाईने जर या संप्रदायाकडे पाहिलं ना, असं काहीतरी परंपरा थोड्या वेगळ्या ठेवून जर आपण संप्रदाय जर पाहिलं, तर अशी परिस्थिती आहे महाराज की 90% जास्त हा संप्रदाय गुणावर चाललाय. काहीतरी वाक्चातुर्य असतं, काहीतरी बोलण्याची कला असते, काहीतरी आवाजाचे जादूगार असतात, मग त्याला किंमत भेटते. का अनुष्ठान काही घेणं देणं नाही, तुम्ही किती शास्त्र शिकले काय ग्रंथ शिकले माहिती नाही, पण तरी किंमत आहे. का तर त्याचं उत्तर एकच आहे, गुणाला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल
गुणाचं क्षेत्र आहे. तुका मने गुणा चंदनाच्या गुण चंदनाच्या किती सुंदर प्रमाण आहे महाराज. म्हणजे प्रमाण चांगलं आहे आणि ते उतरणीची चाल म्हणले हे माझं पुण्य समजायचं. लवकर संपणारी चाल म्हणले म्हणजे गुण चंदनाची अंगी. गुण शब्द आला की कोणतं प्रमाण द्या महाराज. अहो व्हावा वाटे जाना तुका म्हणे साठी गुण आहे, प्रमाण आहेत ना आपल्यापाशी. अरे लोक म्हणतात मला पाहिजे हा माणूस आहे, हे अरे हे माणसं आम्हाला द्यावं 7 दिवस का द्यायचे? गुणासाठी. त्यांच्यापाशी गुण आहे, हे पाहिजेत आम्हाला. व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणासाठी. ज्यांना व्हावा वाटे, माणसं हवे 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 असे वाटतात का? फक्त गुण आहे म्हणून. एक वाक्य बोलू का? कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्ही पारमार्थिक क्षेत्रामध्ये असा, राजकीय क्षेत्रामध्ये असा किंवा संसारामध्ये असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये काही गुण असतात महाराज. त्या गुणाने जर मनुष्य त्या क्षेत्रात चालला ना, तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. अरे बोलण्याची कला असेल, वाक्चातुर्य जर असेल ना, तर या भारतभूमीमध्ये अशी ताकद आहे. जर कला असेल, वाक्चातुर्य असेल, तर चहा विकणारा सुद्धा पंतप्रधान होऊ शकतं. बरोबर गोष्ट खरी आहे का खोटी? चहा विकणारा पंतप्रधान झाला का नाही? हा, आपल्या भारताचा पंतप्रधान एकनाथराव शिंदे आहेत का नाही? आहे का नाही? हा, हाय 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 म्हणते. बरोबर आहे का नाही? नरेंद्र मोदी. वा, हुशार आहेत बरं. त्या गावचे पोरं हुशार आहेत. काय नाव आहे? नरेंद्र मोदी काय करत होता अगोदर पोरं? चहा विकणारा. आपण जर एखाद्याला सांगितलं चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो, तर गोष्ट खरी आहे का खोटी? हा, होऊ शकतो. पण बऱ्याच लोकांनी चहा विकल्यानंतर पंतप्रधान होतंय म्हणून बऱ्याच लोकांनी चहाच्या टपऱ्या टाकल्या. मला त्या गावच्या निवडणुकीत सुद्धा निवडून आले नाही का? तर पंतप्रधान व्हायचंय असं नाही महाराज. गुणाने झाला तो, गुणाने झाला. गुण जर असेल ना, काय गुण आहे हो? चहा विकणाऱ्याकडे काय संपत्ती असणार आहे परवा? असून 50-60 हजार 1 लाख संपलं, त्याची प्रॉपर्टी संपली. अरे 50-60 हजार घेऊन कोणी पंतप्रधानाची निवडणूक लढवत नसतो, पण तरी पण होऊ शकतो का? त्याचं एकच उत्तर आहे, काय? गुण आहे, गुण. फकीराकडे काय आहे महाराज? चहा विकणाऱ्याकडे काही नाही, पण त्याच्याकडे बोलण्याचं असं चातुर्य आहे महाराज. ते नुसतं माईकवर जरी उभा राहिलं तरी लोकांना वाटतं वा 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 काय बोलतंय. माईक हातात घेतला की एवढंच असते फक्त, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, कल से फिर लॉकडाउन होने वाला है. असं काही होणार नाही काही. बोलतंय महाराज, बोललं की लोक म्हणतात वा 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 क्या आदमी बोल रहा है. म्हणजे त्याला निवडून देतात का? फक्त वाक चातुर्य म्हणून हे क्षेत्र आहे महाराज. अरे कोणत्याही क्षेत्रात गुण घेऊन गेला ना, मनुष्य यशस्वी होऊ शकतो. विठाला ज्ञानोबा सांगतात, कोणत्याही क्षेत्रात जीवन जगा. संसारात जर जीवन जगायचंय ना, तर एकमेकाशी बोलण्याचा व्यवहार असा ठेवा, इतकं मवाळीने बोला. कसं बोला? ज्ञानोबारांनी शिकवून दिली का नाही? साधने मितले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे काय बोलतोय हो, किती गोड बोलत होता तो मनुष्य. उठावा नाही वाटलं पाहिजे, असं याला गुणाने बोलणं म्हणतात. खरं सांगू का, सांसारिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना आता हल्लीच्या काळात बोलण्यासारख्या गोष्टी आहेत काही. आता बऱ्याचशा सासवा म्हणजे इथं कीर्तनात असतात, म्हणजे सासू नावाचं पद भूषवतात सध्याच्याला. पण त्याला सासू नावाचं पद ते आता भूषितात महाराज, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांनी एक काळ सुनेचं पद भूषवलं, पण तो काळ निराळा होता. आता सुनेला चांगलंच बोलावं लागणार. काय काय सासू म्हणतात मी माझ्या सासूच्या हाताखाली इतकं कष्ट काढले, तो काळ गेला. आता शांत बसा. आता आपलं सून घरात आली ना, तिला इतकं गोड बोला. तुम्ही जर सुनेला गोड बोलले आमच्या ज्ञानोबाराने सांगितल्याप्रमाणे, तर म्हातारपण चांगलं जाईल. ती म्हातारपणात चहा देईन, सासूबाई बरं आहे का, आता तरी चांगली वागणूक देईन. पण चांगलं जर बोललं तर ती जर सून घरात आली ना, तिला आल्याबरोबर म्हणायचं, सूनबाई तुम्ही आमच्या घरात आल्यापासून इतकं चांगलं वातावरण झालं का नाही, असा इतकाच आनंद वाटलाय आम्हाला. तुम्ही आल्यापासून आमच्या घरात देवीच आल्यासारखं झालंय, फक्त श्रीदेवी म्हणायचं नाही, असं आनंदाने बोलायचं. मला ती खुश राहील ना, आयुष्यभर तुमचा सगळं पाहुणचार होईल. फक्त एवढं बोला, नाही तर काय काय सासवा महाराज बाबा बाबा विचारायचंच नाही.
त्या सोनाला काय बोलतील म्हणून सांगता येत नाही म्हणा. आनंदात मावा बोला हे गुणाने बोलणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कोणतं क्षेत्र द्या, गुण सोडून जर जीवन जगलो तर त्याचं जीवन हीन आहे, निकृष्ट आहे. मी तुम्हाला दुसरा वर्ग सांगितला, काही लोक असं गुणहीन जन हा म्हणजे गुणहीन असणारा मनुष्य निकृष्ट जघन्य हा म्हणजे निकृष्ट आहे. किती वर्ग झाले? 2. एक वर्ग असा समजतो संपत्ती नाही निकृष्ट आहे. दुसरा वर्ग असा आहे अरे संपत्तीचा विषय सोडा पण गुण नाही ना, ही नाही निकृष्ट आहे. गुणाचा पाहिजे, गुण नाही निकृष्ट आहे. पण तिसरा वर्ग आमच्या ऋषीमुनींचा आहे. व्यास महर्षी तिसऱ्या वर्गात बोलतात, व्यास हो वदती, व्यास हा वदती म्हणजे व्यास बोलतात. काय कोण व्यास? महाराज व्यासांचे वर्णन करत असताना सांगितलं अखिल पुराणो वेद विज्ञा हा, ज्याला पुराणाचं ज्ञान आहे, संपूर्ण वेदाचे भाग जे करू शकतात असे व्यास हा वदती. महाराज व्यासांचं किती तोंड भरून वर्णन केलंय शास्त्रामध्ये. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहो रपरो हरिही अभाललोचन शंभू भगवान बादरायण हा. महाराज काय सांगतात? अचतुर्वदनो ब्रह्मा म्हणजे 4 मुख नाहीत, एकच मस्तक आहे पण ब्रह्मदेवासारखं सामर्थ्य. व्यासांचं वर्णन अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहो अपराहा हरिही, हरिही म्हणजे विष्णू, 2च हात आहेत, 4 हात नाहीत पण विष्णू सारखं सामर्थ्य. अभाललोचन शंभू म्हणजे ज्यांच्या कपाळावर 3रा डोळा नाही पण ते साक्षात शंभूच आहेत, भगवान बादरायण. असे बादरायण मुनी सांगतात या जगतामध्ये सगळ्यात हीन कोण आहे? मी सांगतो म्हणतात व्यास वदती अखिल पुराणो वेद विज्ञा नारायण स्मरण हीन जनो जगन्या. मनुष्य देहात आलाय, पवित्र नरदेह घेऊन चालतो आणि नारायणाचं जर स्मरण करत नसेल तर 1 नंबरचा तो निकृष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. पाटील हो गावकरी या या या, तसं नका करू. अहो माझं लयच हृदय हल्लं होतं ना, पण बिचारे आले. चांगली गोष्ट आहे महाराज, घामच फुटला होता बघा मला. ते जर माघारी येत नव्हते का मला चक्करच आली असती. पण लय माझं पुण्य उदयाला आलं, तुम्ही माघारी आले पाटील. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा महाराज. महत्वाची गोष्ट आहे माघारी आले महाराज. मी पोराला म्हणलं भैया भैया थोडा वेळ बस 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 बस. ते म्हणला साला झोके का नाही महाराज, बसत नसतं मला एकदा उठल्यावर. पण हे पोरं नम्र आहेत बरं, चांगलेच बिचारी माघारी आले. तुमचे कोटी कोटी धन्यवाद महाराज. काय नाव आहे बाळा तुझं? उठून जाणारे अजित अरुण वा. आणि ते दुसरे कुठे मॉडेल आपले, दुसरा कुठे पोरगा? हा ते 2 जण. हा बसायचं उठायचं नसतं कीर्तनातून आणि मांडी घालून बसायचं, अशी पाय चोळायचे नाहीत. पुढं सरकून बस, थोडं मांडीवर बसू नका एका मागायचं, थोडं साईडला जागा सोडा. माझं पुण्य आहे महाराज. बाबा बऱ्याच ठिकाणी कीर्तन करतो आम्ही, पण इतके हे तरुण मुलं बसलीत, आज छोटे छोटे मुलं बसलीत, किती मंगलमय वातावरण आहे. नाहीतर आपल्या ह्या खेड्यापाड्याने आपला बीड जिल्ह्यात जर कीर्तन 9ला सुरू झालं तर आमच्या समोर असे तरुण कधी दिसणार नाही. चुकून एखादा तरुण दिसला तर ते धरूनच आणलेला असतो, असा तरुण नाही. तरुण आले महाराज आमच्या समोर कीर्तनाला बसलेले. कसले महाराज? ज्यांच्या वायरी तुटलेल्या आहेत, फ्यूज उडालेले आहेत, शॉर्ट सर्किट झालेले, सगळं फाउंडेशन ढिलं झालंय. मागं जरी तोफ वाढली तरी काही कळत नाही, काय चाललंय कशाचाच मेळ नाही, असे समोर बसलेले असते. पण इथं आनंदाचं वातावरण आहे. तरुण तडफदार तरुण मंडळ लिमगाव. विठाला विठ्ठल. कौमारे आचर्यत प्राज्ञ हा धर्मान भागवतानी भक्त प्रल्हादानी भागवतात सांगितलं की ह्या बालवयातच परमार्थ केला पाहिजे, म्हणून हे बारकालेलंही महत्वाचे आहेत. ह्यांच्यावर खरंच प्रेम केलं पाहिजे. आणि मी तर प्रेम करणं गरजेचं आहे, कारण पुढं चालून काही वर्षानंतर गावचा सप्ताह ह्यांच्या हातात असणार आहे. आपला आताच मी त्यांच्यासोबत थोडं संबंध ठेवलेले बरेच नाही ना. आनंदाची गोष्ट आहे महाराज. किती पोरावं, कधी कधी तुम्हाला बोललं तर काही अडचण नाही ना, उठायचं नाही तुम्ही. तुम्हाला प्रश्न विचारतो काही उत्तर देणार, ह्या अभंगाला धरूनच विचारतो, सोपं. सगळ्यांनी बोलायचं, बोलणार ना सगळे. आता थोडं बोलतो बाबा यांच्यासाठी. काय आता आपला स्मरणाचा विषय चालला होता. परमात्म्याचं भजन भक्ती करत नाही, व्यासांनी सांगितलं तो निकृष्ट आहे, ही नाही. हे सगळं शास्त्राला धरूनच आपण बोललो. हे व्यतिरेकाने बोललो बरं मी महाराज, व्यतिरेकाने म्हणजे स्मरण न करणाऱ्याविषयी शास्त्राचं मत काय आहे. आणखी तुम्हाला थोडं शास्त्र सांगतो. शास्त्र असं सांगतंय की जो मनुष्य म्हणजे नर हा जन्मपर्यंतम स्व उदरस्य प्रपूरकः न करोति हरे हे भक्तिम स नर हा गो वृष हा स्मृत.
हे शास्त्राचं वचन आहे. शास्त्र असं सांगतंय की यो नर हा जन्मपर्यंतम, जन्माल्यापासून मरेपर्यंत जो मनुष्य सो उदरस्य प्रपूरक हा, फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी जीवन जगतो. न करोति हरे हे भक्तिम, परमात्म्याची भक्ती करत नाही. स नर हा म्हणजे तो मनुष्य, गो वृष हा स्मृत हा म्हणजे त्याला माणूस म्हणू नका. स नर हा म्हणजे तो माणूस नाही. शास्त्र सांगते त्याला माणूस म्हणू नका. तर काय म्हणा, काय म्हणा ऐका, शास्त्र सांगते त्याला गोवृष म्हणा. आता गोवृष हा संस्कृत मधला शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ असा आहे गवाम वृषेती इति गोवृष. हे बी संस्कृतमध्ये झालं. म्हणजे मराठी अर्थ असा आहे की ज्याचा गायीच्या उदरातून जन्म होतो. परवा तुम्हाला प्रश्न विचारतो, गायीच्या उदरातून जन्म होतो, लहानाचा गायीतच लहानाचा मोठा होतो. मोठा झाल्यानंतर त्याच्या खांद्यावर काहीतरी असं जू वगैरे ठेवून त्याला कामाला चालवते, त्याला काय म्हणतात रे इकडे? नक्की बैल माहिती ना तुम्हाला? वा, हे खेड्यातलं कीर्तन आहे. ज्याला कामाला चालवते त्याला काय म्हणते? थोडं जोरात बोला ना. बैल. वा, हुशार आहेत बरं. हे खेड्यातलेच म्हणून यांनी उत्तर दिलं. आता श्रावण महिन्यामध्ये मी संभाजीनगरला शहरात कीर्तन केलं महाराज. एका मुलाला सहज विचारलं, बाळा दूध कोण देतं रे? दूध कोण देतं? आता दूध कोण देतं? गाय किंवा गाय म्हैस आहे का नाही? ह्यांना माहिती. ते बघू लागले एकमेकाकडे दूध कोण देतं. त्यातलं एक उभं राहिलं, मला महाराज दूध भैया देतो म्हटलं. आता खरं सांगा, दूध काय ते रतिबाचं दूध दिलेलं आहे का? ते भैया ते रुद्ध असं देतो ना, ते म्हणजे भैया दूध देतो. त्यांना माहीतच नाही गाय आणि बैल काय. मला आश्चर्य लागलं, म्हणलं बैल माहितीये का? बैल कोणाला म्हणतात? मला ते सगळे पोरं एकामेकाकडे पाहायला, यार बैल नेमकं क्या भानगडे, बैल किसको कहते हैं, बैल ये क्या वादा होता है. एकमेकाकडे बैल बैल बैल. अरे म्हणलं बैल, साधं बैल माहित नाही तुम्हाला? बैल कोणाला म्हणतात? त्यातलं एक उभा राहिलं. म्हणलं महाराज मी सांगू का? म्हणलं सांग. नक्की सांगणार? हा नक्की सांगतो. म्हणलं सांग ना. सांगू का महाराज? अरे सांग ना, बैल कोणाला म्हणतात? ते म्हणलं महाराज हा बैल पप्पाला म्हणतात. म्हटलं बैल पप्पाला म्हणते. मला अरे असं कसं काय बैल पप्पाला म्हणते? काहीतरी सांगायला आला. ते म्हणला नाही रे पप्पालाच बैल म्हणतात. म्हटलं असं कसं काय? ते म्हणलं महाराज मी रोज सकाळी अभ्यास करत असतो, उठल्या अभ्यास करत बसलेला असतो आणि 5-5 मिनिटाला मम्मी सांगते, अय बाळ्या आतल्या खोलीत जाऊन बघ ते बैल उठलाय कसा, उठेव त्याला जरा. माझा निश्चय झालाय. तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की बैल कोणाला म्हणते? कोणाला म्हणते? पप्पाला. हुशार तुम्ही. खरं आहे महाराज. ते बिचारा खरं बोललं म्हणून तुम्ही हसायला लागले. विठाला विठाला. अरे बैल कोणाला म्हणतात माहित नाही तुला? कोणाला म्हणतात? आता सावध केलं बाकी. अरे बैल पप्पालाच म्हणते, पण तुमच्या देखत म्हणत नसते ती. असं असते. रानात कुठे इकडे तिकडे गेल्यानंतर म्हणायचं असतं ते. ऐका परव, आता मी तुम्हाला बैलाचं विचारलं. शास्त्र सांगतंय सनरा हा गोवृष हा, त्याला बैल म्हणा, माणूस म्हणा का कोणाला? न करोति हरे हे भक्ती, परमात्म्याची भक्ती करत नाही त्याला बैल म्हणा. परवा तुम्हाला एक विचारू का? बैल आणि माणूस दोघं जण जर शेजारी उभा केले तर दोघांमध्ये फरक आहे का दोन्ही सारखेच दिसतात? फरक आहे ना? नक्की. वा पोरं हुशार आहेत बरं. काय फरक आहे? बैलाला किती पाय असतात? वा, माणसाला 2. हुशार आहेत. एक फरक झाला का नाही? पायाचा फरक आहे का नाही? फरक आहे. आणखी एक फरक आहे. कोणता फरक आहे? हा वा, हा बरं हुशार आहेत बरं. काय नाव आहे तुझं बाळा? तुझं नाव नाही ते आत्ता बोललेलं शेंगावालं. नाही शेंगावालं. काय नाव आहे तुझं? देवराज. वा सुंदर आहे बरं. आणि उत्तर बी सतेज आहे. त्याच्याकडे पाहून मला असं वाटतंय की जावायच करून घ्यावा. आम्हीच असे कोरडेत महाराज, त्याला कुठे घ्यावा? वा देवराज राजे. फरक आहे माणसाला. बैलाला काय असतात? बैलाला किती शिंग असतात? माणसाला शिंग नाही? नक्की? अरे तुम्हाला माहिती नाही, माणसाला सुद्धा शिंग आहे. तुम्हाला आणखी शिंगावर कोणी घेतलेलं नाही. बरं तुम्हाला विचारतो आता. बोला बरं बोला. तुम्ही कधी भजनाला गेलते का? भजनाला? हा नाही? मग तुम्ही भजनाला जाऊन बघा कसे शिंगावर घेते तुमच्या. तेव्हा इथले भजने सोडून बरं, भजने सोडून इथले चांगलेत महाराज. ह्यांचं नाही सांगत मी, पण काय
महाराज काय काय भजने असे बेकार महाराज. पोराने टाळ उचलूच तर दम उचलू होट होट हट इथं टाळ हे टाळ वाजे पोरगा मी टाळ ठेवून जाते. पण ते जाताना सांगते शेठ मी चाललोय पण मी आता जाताना दिसतोय. पण सप्ताह सुरू झाला की मी पुन्हा म्हणजे परत मी येईन आणि कीर्तनात समोर बसन. महाराज काय कायचं सांगतं बरं. हे लय गोड व्यक्तिमत्व आहेत महाराजांनी कितीतरी भजने तयार केले. परव बैलाला शेंगा किती माणसाला एक नाही. आता हे किती फरक झाले 2 फरक झाले का नाही. महाराज ह्यांच्यासाठी बोलतो बरं थोडं. पहिला फरक काय बैलाला पाय माणसाला बैलाला शिंग माणसाला नाही. इथपर्यंत ठीक आहे 2 फरक झाले. आणखी एक फरक आहे ते माश्या वगैरे उडवण्यासाठी बैलाच्या पाठीमागे काय असते ते बैलाला किती सेफ्ट असतात माणसाला नक्की. जर संशय असला ना आता चेक करून बघा माणसाला शेपूट नाही. इथपर्यंत ठीक आहे. परव महाराज फरक आहे काय एखादा फरक राहिला आणखी. हा एक फरक राहिला. हा हा वा नाही चांगला फरक सांगितलं तुम्ही. किती फरक वा वा वा. आणखी एक फरक आहे विचारू का. आणखी एक फरक आहे. हा वा 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 वा. आणखी तुला 10 रुपये बक्षीस. आता मी सांगू का एक फरक आहे. बैलाच्या नाकात वावल्या जातं त्याला काय म्हणतात. बैलाला काय असते माणसाला असते का नक्की नाही. देवराज तुझं वय किती आता 10 वर्षाचं 12 वर्षाचं वय. हां तुझं लग्न झालंय का. हां नाही याचं लग्न झालं नाही ह्याला आणखी येसनीत घातलेलं नाही. हां ते देवराज म्हणे महाराज माझं काय घेऊन बसले तुम्ही 35 वर्षाचे टोणगे असेच फिरत येतो. माझं चांगल्या चांगल्याचं लग्न व्हाय ना महाराज. अरे येसनी लावायचा अर्थ असा आहे की येसनीला जे आखडून धरलं जातं आखडून त्याला येसन म्हणतात. आणि माणसाला सुद्धा यशनी आहेत पोरावून. ते म्हणतात माणसाला यसन तर कुठं दिसत नाही. हे पाठीमागं सगळ्या यशनीच आहेत महाराज. यशनीचा अर्थ एवढा आहे आखडीला की जागेवर बस बस पिशवी घेऊन कोण निघाली बाजाराला नाता नाही जायचं. मी सांगते तेव्हा पिशवी टाकली बसलं खाली. त्याला हलकं म्हणायचं हलकं आकडून धरलं की थांबणे. विनोदाचा भाग सोडून द्या बारकाल्यासाठी बोललो. अहो फरक आहे सुधाराम संबंध नाही. मनुष्य मनुष्य आहे बैल हा पशु आहे. अरे काय संबंध आहे. आणि शास्त्र तर काय सांगते सएव गोवृषा त्याला माणूस म्हणायचा अधिकार नाही. फरक दिसतो महाराज पण ऐका ना. अरे फरक आहे पण आपल्या दृष्टीने फरक आहे. शास्त्रकार सांगतात ना मग शास्त्र कधी खोटं नसतं. ऐका शास्त्र कधी खोटं होऊ शकत नाही. त्रिकाल सत्य राहतं शास्त्र. शास्त्राने सादृश्य सांगत असताना 2 प्रकारचं सादृश्य सांगितलं. एक देहाचं सादृश्य आहे. देहाच्या सादृश्याने जर पाहिलं तर पशु वेगळा आहे मनुष्याचा देह वेगळा आहे. काहीच संबंध नाही वेगवेगळेच एकदम. पण वृत्तीचं सादृश्य शास्त्रकार सांगतात खादते मोदते नित्यम शुनकः शुकरः करः तेषां येषां कः विशेषः वृत्तिः येषां तु तादृशी. शास्त्र सांगते खादते मोदते नित्यम नित्य खाणं पिणं विषयाचं सेवन करणं. अरे शुनकः शुकरः करः हे पशु पक्षी सुद्धा तेच करतात. आणि जर मनुष्य बी जर तेवढंच जीवन जगत असेल तर तेषां नाम पशूनाम येषां नाम मनुष्यानाम कः विशेषः वृत्तिः येषां तु तादृशी. येषां म्हणजे माणसाची जर वृत्ती तदृशी त्याप्रमाणे पशुप्रमाणे जर असेल तर पशुधन यांच्यात काही फरक राहिला नाही. कुमार सांगतात अरे फरक काय घेऊन बसले एक वेळेस ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भले तू जाऊ. मनुष्यापेक्षा का तर मग पशु पक्षी संग्रह करत नाही. मनुष्य असा एक जीव आहे काहीतरी संग्रह करत राहतो. माणसापेक्षा पशु पक्षी श्रेष्ठ ठरले का ठरले महाराज. संत महात्मे त्यांना श्रेष्ठ म्हणायला तयार आहेत आपल्याला म्हणत नाही. त्याचं एकच कारण आहे कारण हे देवाला विसरले. देवाला विसरल्यामुळं ऐका
खूप शास्त्रचिंतन आहे महाराज. बाबासारखे महात्मे आज कीर्तनात उभा आहेत. कठोपनिषदामध्ये यमराजाचा आणि नचिकेताचा संवाद आहे. ज्यावेळेला छोटंसं बालक यमराजाच्या समोर उभा राहिला यमदरबारामध्ये, त्यावेळेला 3 दिवस राहिल्यानंतर त्यांनी ते संपूर्ण यमदरबार पाहिला. संपूर्ण यमदरबारामध्ये लोक पाहिले, यातना भोगतात, दुःख हलहल दुःख भोगताना त्याने लोक पाहिले. ते लोकांचे त्रास पाहिला, वेदना पाहिल्यानंतर 3 दिवसानंतर ज्यावेळेला यमराजाची आणि त्या छोट्याशा बालकाची भेट झाली, त्यावेळेला त्याने काही प्रश्न विचारले आणि त्या यमभगवंतांनी उत्तरं दिले. तो ग्रंथ म्हणजे कठोपनिषद आहे. ऐका, खूप सुंदर विषय. पण एक प्रश्न तुम्हाला सांगतो. त्या बालकाने विचारलं, महाराज तुमच्या नगरीमध्ये 3 दिवस पाहतो, अनेक लोक हे दुःख भोगताना दिसतात. काय दुःख भोगतात? हे कुठाले लोक आहेत? इथं का आले? का अशी ह्यांना स्थिती प्राप्त झाली? कशामुळे इतक्या यातना सहन करतात? त्यावेळेला यमराजाने सांगितलं, बाला तुला ऐकायचंच ना तर ऐक, हे लोक दुसरीकडचे नाहीत, हे मृत्यू लोकातलेच लोक आहेत, हे तुमच्याच गावाकडचे लोक आहेत. पण ओळखू कसे येणार? ते म्हणले इथं आल्यावर त्यांचं थोडं सौंदर्य बदललं. म्हटले इथं ओळखू येणार नाहीत का? कोणते लोक आहेत? तर यमराजाने सांगितलं, न सांपराय प्रतिभात प्रमात्यंते वित्त मोहेन मूढम अयम लोक हा नास्ती पर येते माने पुनः पुनः वशम आपद्यते मे. यमराज सांगतो, हे बालका, पुनः मे वशम आपद्यन्ते. हे जनाः, हे लोक परत परत माझ्या यमनगरीमध्ये येतात आणि दुःख भोगतात का? तर न संपराय, न संपरा इयते इति संपराय. देवधर्म मानत नाहीत, परलोक मानत नाहीत, कोही काही महाराज. मी यम दरबारात गेलेलो, त्यांनी खाली आणलं मला. यम लोकात सांगत होतो, संजय महाराजांना म्हणले खाली या. पुढे यम लोकात जाऊन बसले. जे देवाला विसरले त्यांना नरक यातना भोगावला. विसरले नरक साधीला विसरोनी देवा, बुडाले ते भवा नदी माझी. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, गेली विसरोनी देवा. जे देवा विसरले त्यांनी या जीवनाची हानी करून घेतली, नरकाची प्राप्ती झाली. ही दिन त्यांचं जीवन झालं. कोणाचं? जे विसरले. इथपर्यंत आलं का नाही महाराज? का हो, जे देवाचं विस्मरण करतात, कधी देवाचं स्मरण करत नाहीत, त्यांची जर अशी गत होत असेल महाराज, संत महात्मे ते हीनतेचे उद्गार जर काढत असतील, तर महाराज एक विचारावा का, जे परमात्म्याचं स्मरण करतात त्यांच्याविषयी संतांचे काय उद्गार आहेत महाराज? काय उद्गार असतील हो? संत महात्मे काय म्हणत असतील? संत महात्मे सांगतात त्यांच्याविषयी आम्ही धन्यतेचे उद्गार काढतो महाराज. धन्य महाराज जन्माले संसारे, नारायण
स्मरण करतात ते धन्य 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 महाराज जन्मले संसारी, जे ध्याते निरंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार. स्मरण करणाऱ्याविषयी संत महात्मे किती आदराने बोलले. महाराज जे स्मरण करतात त्याला तुम्ही धन्यता देता, विस्मरण करणाऱ्याची जीवनाची हानी समजता. नारायणाचं स्मरण करणाऱ्याला जर संत महात्मे धन्यता देत असतील तर महाराज आम्ही सुद्धा नारायणाचं स्मरण करू. कधीतरी शेतात, कधी बांधावर बसल्यानंतर, कधी त्या परमात्म्याचं स्मरण करत राहू. पण महाराज एक सांगा ना, परमात्म्याचं स्मरण करत असताना त्या नारायणाचं स्मरण करायचं, पण ते नेमकं कसं करायचं? महाराज अभंगाच्या पायऱ्या करोनिया शुद्ध माना, करोनिया शुद्ध माना. स्मरण करण्याची इच्छा झाली महाराज. तुम्ही अन्वय व्यतिरेकाचा विचार सांगितला, होणार नाही तर कीर्तनापुरती का होईना पण झाली. स्मरण करा वाटलं का नाही? स्मरण करा वाटतं का नाही? करावं वाटलं महाराज. थोडी तरी मनामध्ये एक झालर येऊन गेली की परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. संतांनी एवढा आग्रह धरलाय, आम्ही पण करू. पण तुकोबारा सांगतात स्मरण करायचं आहे ना तर मन शुद्ध करा आणि परमात्म्याचं स्मरण करा. आता काय या पहिल्या चरणाच्या संबंधाने खूप शास्त्राला धरून शंका आहेत महाराज. शास्त्र तर असं सांगतंय, या 2 गेले आणि 3 कस काय आले? होय दत्त महाराज 2 वर 1 फ्री आणलं काय? कहाँ मिल गया तू? कहाँ गया था? कहाँ खो गया था रे? हर दिन आने का म्हणजे रोज येत जा, समोर बसत जा. चांगली गोष्ट आहे महाराज. असे जर गेले ना तुम्ही आणि एक जर 2 जणांना जर एक आणलं तर तुम्ही सगळे जाऊ शकता. चांगली गोष्ट आहे महाराज. परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे, ऐका, देवाचं स्मरण. पण तुकोबारा सांगतात मन शुद्ध करा, देवाचं स्मरण करा. अहो तुम्ही मन शुद्ध करा सांगता, पण शास्त्र शिकणाऱ्या लोकांना विचारा ना, मनाची व्युत्पत्ती, मन निर्माण कसं झालं? महाराज ह्या अंतःकरणाची उत्पत्ती सांगत असताना उपनिषदाने सांगितलं. त्याचा पंचदशीमध्ये 3ऱ्या प्रकरणात खूप सुंदर विषय आलेला आहे. असं आता हे सगळे शास्त्र शिकणारे पंचदशी काय आमचे उद्धव महाराजांना विचारा. सुंदर विचार आलेला आहे महाराज. मनाची निर्मिती ही पंचमहाभूताच्या शुद्ध सत्वांशापासून झालेली. पंचमहाभूताचे शुद्ध अंश परमात्म्याने एकत्रित केले आणि त्या मिलित शुद्ध सत्वांशापासून अंतःकरण चतुष्टय निर्माण झालं. हे अंतःकरणाचा भाग. आणि त्याच्यामध्ये एक मन आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे मनाची उत्पत्ती अरे पंचकृत पंचमहाभूताचं हे स्थूल शरीर आहे. पुन्हा त्यात प्रत्येक पंचमहाभूतातून एक शुद्ध अंशापासून एक इंद्रिय तयार झालं. हे ज्ञानेंद्रिय तयार झाले. हे कर्मेंद्रिय रजोगुणापासून. ही सगळी शास्त्रामध्ये सगळा विचार आला. पण मनाचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला मन हे शुद्ध सत्वांशापासून निर्माण झालं. सगळ्या महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अग्नी हे सर्व एकत्रित केले. त्याच्यातील शुद्ध अंश घेतला आणि शुद्ध अंशापासून मन निर्माण केलं. मनाची उत्पत्ती कशी झाली? आता शुद्ध स्वभावता मन हे शुद्ध आहे महाराज. शुद्ध अंशापासून मन निर्माण झालं. अरे मन शुद्धच आहे. तुकोबाराला सांगायचे का? शास्त्र सांगते ना म्हणे शुद्ध मन आहे. आता सगळे श्लोक सांगण्याची गरज नाही. एक विषय ध्यानात ठेवा, मन हे शुद्ध आहे. मग महाराज मन जर शुद्ध अंशापासून याची निर्मिती आहे मनाची, तर मग शुद्ध असलेल्या मनालाच तुकोबारा शुद्ध करा असं कसं काय म्हणतात महाराज? तर पिष्ट पिशे न्याय होईल ना. शुद्धाची शुद्धी करा.
असा दोष लागेल ना तुकोबाराच्या शब्दावर. पण ऐका महाराज, मन जरी शुद्ध सत्वंशापासून निर्माण झालेलं असेल पण तरीसुद्धा हे मन बालवयातच शुद्ध असतं. जसं जसं मनुष्य मोठा होईल, ते बालक जसं जसा मोठा होईल तसे तसे त्या शरीरावर विकार जागृत होतात आणि मोठा झाल्यानंतर ते शुद्ध मन हे अशुद्ध होतं. मनो हि द्विधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धम च. अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम. कामाधिकाचा संपर्क झाला मन अशुद्ध झालं. कामाधिका संपर्क आल्यामुळे मन अशुद्ध झालं. आणि तुकोबारा सांगतात ते अशुद्ध झालेलं मन अगोदर शुद्ध करा आणि नंतर नारायणाचं स्मरण करा. मग महाराज मन शुद्ध करण्यासाठी परत शास्त्राचाच विषय आला. तर सोपा विषय एवढाच आहे की मन करारे प्रसन्न. मन शुद्ध करायचं असेल, मन जर शुद्ध करायचं असेल तर परमात्म्याचं नामस्मरण करा. आणि नामस्मरणाने झालेलं शुद्ध मन त्या मनाने मग परमात्म्याचं फक्त स्मरण करा. विठाला विठ्ठल. ठीक आहे महाराज, तुम्ही बऱ्याच वेळ झाला 1 तास नुसतं ह्याच विषयावर बोलले ना. स्मरण स्मरण स्मरण, नारायणाचं स्मरण. पण स्मरण म्हणजे नेमकं काय? स्मरण एक पद आहे महाराज, आणि पदाची शक्ती कळाली पाहिजे. शक्ती जर कळाली नाही, त्या पदाची जर शक्ती कळाली नाही तर तो शब्द ऐकून उपयोग होत नाही. शक्ती कळाली पाहिजे ना. काही वेळेला असं होतं पदच कळत नाही. पदच नाही कळालं तर त्या पदाची शक्ती पण कळत नाही. काही वेळेला पद कळतं विपरीत रूपाने कळतं. विपरीत रूपाने कळलं त्याचा अर्थही विपरीतच निघतो. ह्याच्यात अनेक प्रकार आहेत. या शब्दाचा आणि शक्तीचा विचार मांडत असताना त्याच्यात अनेक प्रकार. आमचे कुरेकर बाबा सांगत असतात, एका नातवाने फोन लावला आजीला. शब्दाची विपरीत भावना कशी होऊन जाते. नातवाने आजीला फोन लावला. बऱ्याच दिवस झाला शहरात शिकायला गेला होता. आजीची आठवण आली. बरेच नातू होते. त्यातील एका नातवाने आजीला फोन केला. फोन लावलाय. हॅलो आजी का आजी? हा मी आजी आहे. आजी दिवाळीला काय येणं होत नाही माझं. कोण बोलतंय? मी बोलतो ना आजी. ऐकू येत नाही का? अरे नीट बोल ना, ऐकूया ना. कोण आहे? त्याचं नाव काय होतं? इंद्रजित. त्याने सांगितलं आजी मी इंद्रजित बोलतो. इंद्रजित. ती आजी सांगितली अरे बाळा ती व्यवस्थित बोल, काय आवाज येत नाही. त्याने सांगितलं मी इंग्रजीत बोलून राहिलो ना तुला. आमचे मारुती विदर्भातला शब्द सांगत असतील. इंग्रजीत बोलून राहिलो. इंग्रजीत. तिला ऐकू काय गेलं? इंग्रजीत. ती म्हणली इंग्रजीत बोलू नको. माझ्या बापाने कधी इंग्लिश स्कूलमध्ये घातलं नाही. त्यावेळेला इंग्लिश स्कूल नव्हत्या. मी शाळाच शिकले नाही. कोण इंग्लिशमध्ये कोण इंग्रजीत बोलायला लागलाय. तिने तिला फोन ठेवून. काय झालं? तिला पद कळालं पण विपरीत रूपाने कळालं. विपरीत रूपाने कळाल्यामुळे त्याचा अर्थही विपरीतच निघाला. पद कळावं महाराज. आता इथं स्मरण हा शब्द आहे. ह्या शब्दाची नेमकी शक्ती काय? ऐका, स्मरण शब्दाचा अर्थ सांगत असताना, ध्यान शब्दाचा अर्थ सांगत असताना, स्मरण शब्दाचा अर्थ सांगत असताना भाष्यकारांचे खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी व्याख्याच करून दिल्या. गीतेमध्ये टीका लिहित असताना त्यांनी असं सांगितलं, यथा कथंचित मनसः संबंध स्मृती इति उच्यते. आणि ध्यानेन आत्मनि पश्यन्ति या श्लोकावर 13व्या अध्यायात बोलत असताना काय सुंदर व्याख्या सांगितली त्यांनी. शब्दादिभ्यो विषयेभ्य श्रोत्रादीनि करणानि मनसी उपसंवृत्य मनःस्य प्रत्येक चेतयितरी एकाग्रतया यत् चिंतनम तत् ध्यानम. ते त्यांनी ध्यान पदाची व्याख्या तिथं सांगितली. स्मरण शब्दाची व्याख्या सांगत असताना स्मृती इति उच्यते. यथा कथंचित मनसः हा संबंध, कोणत्या तरी निमित्ताने आपल्या मनाचा आणि पदार्थाचा संबंध आहे ना, ह्याला स्मरण म्हणा. किती सोपी व्याख्या आहे. मनाचा इंद्रियाचा संबंध नाही. काय ज्ञान 2 प्रकारचे सांगतो. एक इंद्रियाने होणारं ज्ञान आणि एक स्मृतिरूप ज्ञान. आता इंद्रियाने ज्ञान कोणतं? या ठिकाणी तुम्ही सगळे मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, तुम्ही सगळे हे वातावरण पाहता महाराज. हे ते दिसणार आहे ना, हे मंडप आहे, पाठीमागं लाइटिंग फिट केलेले, असं एकदम मंगलमय हे झालर लावलेला मंडप किती सुंदर वाटतोय. हे सगळं जे दिसणारं ज्ञान आहे ना आपल्याला, हे प्रत्यक्ष ज्ञान मानलेलं आहे. हे नेत्रेंद्रियाने होणारं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता इथपर्यंत हा विषय ध्यानात ठेवा. मग स्मरण कशाला म्हणायचं? अहो स्मरणाची सोपी व्याख्या आहे. फक्त इंद्रियाचा संबंध नाही आला पाहिजे. आता कीर्तन झालं की घरी गेल्यानंतर आता अंथरुण वगैरे टाकलं, आता पडल्या आठवण आली. वा 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 काय कीर्तन चाललं होतं, काय ते तरुण पोरं मांड्या घालून बसले होते. म्हणजे आता नको मांडी घालू. काय ते आनंद होता. वाजवणारे काय गोड वाजित होते, म्हणणारे काय सुंदर सुंदर म्हणत होते. काय ते मंडप, काय ते वातावरण, काय ते लाइटिंग, काय ते झाडीन, काय ते आपले तुम्हाला सगळे रेंज मध्ये बघा. जास्त सांगायचं हे जे ज्ञान आहे ना, घरी गेले डोळ्याचा संबंध नाही, काहीच संबंध नाही, कोणत्याच इंद्रियाचा संबंध नाही. पण तरी सुद्धा जे दिसतंय ना, जे झुटल्या जातं त्याला स्मरण म्हणतात शास्त्राच्या दृष्टीने. हे स्मरण आहे. आता महाराज हे तीर्थयात्रा करून आले. आमचे अण्णा आलेत आणि महादेव महाराज आले. मग अशी बाबा बोलत होते. आता त्यांचं स्मरण सांगू का तुम्हाला? घरचेच माणसं आहेत. बाबाची त्यांची चर्चा चालली होती. ते म्हणले बायकोनी दुपारी उठवलं
आणि उठल्या तिला म्हणलं अगं आपण कोणत्या डब्यात आहे आता हे जे तुम्हाला माझ्या महाराज झालेले स्मरण आहे ते म्हणले आपण एसीच्या डब्यात आहेत काय RS2 आहे का कोणता डबा कोणता ते म्हणले डबा हा घरचा डबा आहे बाबा आणि कीर्तनाचा टाइम झाला इतके भयान स्मरण आहे प्रत्यक्षच्या महाराज स्मरणाला ना प्रत्यक्ष ज्ञान व्हावं लागतं प्रत्यक्ष ज्ञानाने स्मरण होत असतं किंवा श्रोत्रेंद्रियाने का ना पण त्याचं ज्ञान व्हावं लागतं त्याला स्मरण बाबा बिले असे कसून विचारत होते दगड केवढा होता काय होता पण ते म्हणजे दगडाचं नका विचारू बाकीचं सांगत होत किती ह्याला स्मरण म्हणता महाराज इंद्रियाचा संबंध आला प्रत्यक्ष स्मरण अहो ठीक आहे स्मरणाचा अर्थ कळाला हो म्हणा ना अर्थ कळाला का नाही मनाचा संबंध आहे ना त्याला स्मरण म्हणतात ऐका स्मरण मग आता 2 प्रकारचे आपण या देहाने आपल्या मनाने हे मन परमात्म्याचे जोडून आपण परमात्म्याचं स्मरण करू शकतो एक आणि हेच मन संसारातल्या विषयासोबत एकत्रित करून आपण संसाराचं स्मरण करू शकतो हे 2 प्रकारचं स्मरण आहे मग ज्याचं त्याने ठरवावं आपल्या मनाने परमात्म्याचं स्मरण करायचं का संसारातल्या विषयाचं स्मरण करायचं तो कोवारा आपला देह मागत नाहीत तो कोवारा आपल्याला घेऊन जायला चला म्हणत नाहीत तो कोवारा फक्त मनाचा आणि परमात्म्याचा संबंध जोडा एवढंच मागतात महाराज विठ्ठला ठीक आहे महाराज मनाने आम्ही परमात्म्याचं स्मरण करणे पण तुम्ही सांगू लागले परमात्म्याचं स्मरण करा सगळे परमात्म्याचं स्मरण आम्ही संसारातले माणसं आहेत आम्हाला संसाराचं स्मरण होणार काय फरक पडलाय स्मरण व्याख्याचं आहे ना संसाराचं स्मरण झालं का देवाचं स्मरण झालं का काय फरक काय पडला ऐका फरक आहे काय फरक आहे या मनाने जर आपण संसाराचं स्मरण केलं तर त्याचं फळ वेगळं आहे आणि याच मनाने जर परमात्म्याचं स्मरण केलं तर त्याचं पण फळ वेगळे तुम्ही म्हणता ना असं कसं महाराज पंचदशीकाराने खूप मोठा सिद्धांत मांडला मनुष्य या चित्ताने मनाने ज्याचं स्मरण करतो ना हे मन तद्रूप होत असतं या चित्त हा तत्तन्मयो मर्त्य म्हणजे मनुष्य हा यच्चित्त हा या चित्ताने ज्याचं स्मरण करतो तो तद्रूप होऊन जातो महाराज चिंतने तद्रूपता चिंतनाने तद्रूपता प्राप्त होते मग जर या मनाने जर संसाराचं स्मरण केलं तर मन कोण काय रूप झालो संसार रूप झालं आणि या चित्ताने जर परमात्म्याचं स्मरण केलं तर मन हे परमात्म रूप होतं काय महाराज संसाराचं स्मरण केलं तर फल काय प्राप्त होतंय ऐका संसाराचं स्मरण जो करतो ना चित्तामध्ये जो संसार घेऊन राहतो ना तर त्याला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं तुम्ही म्हणता ना असं कसं महाराज त्याच्यावर खूप मोठा शास्त्रार्थ आहे तो कोबारा सांगतात या शास्त्राचा सिद्धांत चित्ताने ज्याचं स्मरण करतो तद्रूप होतो आपण जर संसाराचं स्मरण केलं तर संसार रूप आपलं मन झालं आणि मन संसार रूप झालं ना ऐका तर मग संसार रूप झालेलं मन ते आपल्याला दुःखाला कारण ठरतं का तर तुकोबाराने सांगितलं ना ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा तुकोबारा सांगतात ठाऊकाचे आहे हा संसार दुःखाचा आहे माहिती आहे पण तरी आपण त्याचं स्मरण केलं तर मन तद्रूप होणार आणि नंतर हा देह हे मन हा आत्मा हा जीव दुःख रूप होणार विठ्ठल मग महाराज परमात्म्याचं स्मरण केलं तर काय फायदा आहे याचा फायदा आहे पण आज 2-4 मिनिटानंतर बोलतो म्हणजे आता हे इतके गोड म्हणणारे उभा आहेत म्हणून 1-2 चरण आपण चाली घेऊया अभंगाच्या आणि 2 मिनिटात आपण सेवा समाप्त करू तो कोबाराय म्हणतात अरे परमात्म्याच्या स्मरणाचे फायदे संत महात्म्याने सांगितले तो कोबाराय तुम्ही परमात्म्याचं स्मरण सांगता परमात्म्याचं स्मरण ठीक आहे महाराज पण आमची एक इच्छा आहे की या संसार सागरातून तरुण जायचं मग संसार सागर तरण्यासाठी वेगळे काही साधना करावं लागेल का तुकोबारा सांगतात वेगळी साधना नाही ह्यानेच संसार सागर तरुण जातो महाराज अभंगाच्या दुसऱ्या
चरण आहे तरीच हा, म्हणजे स्मरणाने शुद्ध मन करून परमात्म्याचं स्मरण केलं तरच हा संसार सागर तरू शकतो, अन्यथा नाही. तरीचा हा तरीचे सिंधू भवबंधू तोडून या. का हो तुकोबाराय, तुम्ही सांगता परमात्म्याच्या स्मरणाने संसार सागरण तरून जाऊ शकतो, पण महाराज तुम्ही पहिल्या चरणामध्ये बोलत असताना काय म्हटले, करोन या शुद्ध मन, मन शुद्ध करून संसार सागर तरायचा. पण मन शुद्ध करणं इतकी सोपी गोष्ट नाही, ती आम्हाला क्लिष्ट गोष्ट वाटते महाराज. याला काय वेगळा पर्याय आहे का? तर तुकोबाराय सांगतात वेगळा पर्याय नाही बाळा. संसार सागर जर तरून जायचं आहे, परमात्मा रूपात जर प्राप्त करायचे असेल तर ते मन शुद्ध करावेच लागेल. कारण जो शुद्ध अंतःकरणाने शुद्ध बीजरूपी भावनेने परमार्थामध्ये येतो ना, तोच परमार्थामध्ये सरता होतो. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात ते गोड, एकदम गोड, अतिव शोभनम, मनाला प्रसन्न करणारं हे वातावरण आहे महाराज. अंतरेचे बीज, ते अंतःकरणातील बीजरूपी भावना हीच परमार्थामध्ये ते सरती होते. विठोबार परमार्थामध्ये अत्यंत गरजेचे. जो शुद्ध अंतःकरणाने परमार्थामध्ये येतो तो परमात्मा रूपतेला प्राप्त होतो. म्हणून तुका म्हणे लवण कळी पडता जेणी ते होय. शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी हा दृष्टांत दिला. याचा सिद्धांत वेगळा आहे महाराज. तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये फक्त दृष्टांत दिला. आणि ह्या अभंगाचा जर सिद्धांत सांगायचा असेल तर सिद्धांत हा आद्यारूत घ्यावा लागतो, किंवा ह्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सिद्धांत घटून द्यावा लागतो. थोडा क्लिष्ट अभंग आहे, पण तुकोबारायांनी लवण कळी म्हणजे मिठाचा खडा घेतला आणि पाण्यामध्ये जर टाकला तर पडता जेळी ते होय. बरोबर, मिठाचा खडा जर पाण्यात टाकला आणि आपण जर अर्ध्या तासाने त्याला उचलण्यासाठी गेलो तर उचलता येईल ना? नाही उचलता येणार. का? तर तो पाणीरूप होऊन जातो. त्याप्रमाणे भगवंताचा जो भक्त आहे, ज्याने परमात्म्याचं स्मरण केलं, तो परमात्म रूप होऊन जातो. परमात्म्याहून त्याला वेगळं करून दाखवता येत नाही. हा याचा सिद्धांत आहे. या सिद्धांतावर खूप मोठे शास्त्रामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये तर महाराज इतकं 4थ्या अध्यायात भगवान भाष्यकाराने अविभागेन दृष्टत्वात, या 4थ्या अध्यायातील 4थ्याच पादातलं बरं का, 2ऱ्या अधिकरणातील 4थ्याच क्रमांकाचं सूत्र आहे अविभागेन दृष्टत्वात. हे व्यासांचं सूत्र आहे, ब्रह्मसूत्रातलं आहे. आणि याच्यावर भाष्य करत असताना काय सुंदर लिहिलंय महाराज. भाष्यकार सांगतात की मुक्त स्वरूप निरूपण पराणी वाक्यानी अविभागम एव दर्शयंती नदी समुद्र आदी निदर्शनाची निदर्शनानीच. अरे भेद निर्देश असतो अभेदे अपि उपचर्यते.
अरे भेदाचा निर्देश हा अभेदाच्या ठिकाणीच आम्ही सांगितला जातो, पण तो औपचारिक रीतीने सांगितला जातो. हा भक्त हा तद्रूपच होऊन जातो. भक्त लवण कळी पडता जळी ते होय तद्रूप परमात्म्याच्या स्मरणाने होऊन जातो. म्हणून परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे महाराज, परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. तुकोबारायांनी आग्रह धरला, परमात्म्याचं स्मरण करा. मग का हो महाराज, परमात्म्याचं आम्ही स्मरण करू, पण त्या स्मरणाचा आम्हाला एखादा तरी फायदा सांगा. जर बाबांनी जर परवानगी दिली तर 2-3 मिनटं घेतो, नाही तर थांबतो. 2 मिनटं बोलू बाबा. काय जसं आम्ही आत्ता बोलताना बोललो की संसाराच्या स्मरणाचं फल हे दुःख आहे. मग परमात्म्याचं जर स्मरण करत राहिलो, ऐका, परमात्म्याच्या स्मरणाचे 3 फायदे आहेत. एक, जर परमात्म्याचं आपण स्मरण करतच राहिलो तर परमात्मा जवळ आहे असा आभास होतो. एक. दुसरा असा आहे, परमात्म्याचं जर आपण स्मरण करतच राहिलो तर आपलं मन हे परमात्म रूप होऊन जातं. की तो ज्ञानोबारायांनी सिद्धांत मांडला, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. काय बोल सिद्धांत ज्ञानोबारायांचा महाराज, हे मनच रामरूप होऊन जातं रामाच्या स्मरणाने. आणि तिसरा सिद्धांत असा आहे की तुका म्हणे आळी जीवेनुरेची वेगळी. आता हे गायक लोक असा गोड अभंग गाते महाराज, गोविंद गोविंद मना लागली या छंद, पण शेवटचं चरण तुका म्हणे आळी जीवेनुरेची वेगळी. महाराज हा एक मुख्य सिद्धांत आहे स्मरणाचा सिद्धांत, आळी. याचं भागवतामध्ये नाथांनी वर्णन केलं आणि आध्यात्मिक रामायणामध्ये त्याचं विशेष स्वरूपाने वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही आळंदीमध्ये 2ऱ्या वर्षाला शिकत होतो त्यावेळेला ऋषिकेशचे हंसानंद स्वामीजी आले होते. त्यांनी अध्यात्म रामायणातला एक छोटासा प्रसंग सांगितला होता, तेवढा सांगतो आणि थांबतो. त्यांनी असं सांगितलं, परमात्म्याचे स्मरण के क्या फायदे होते आहे. त्यावेळेला त्यांनी एक दृष्टांत सांगितला रामायणामधला, आध्यात्मिक रामायणामधला. कोणता? रावणाने सीतामातेचं अपहरण केलं, अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. त्या अशोक वाटिकेमध्ये सीता माऊली राहू लागली. राहत असताना त्याही प्रसंगामध्ये त्या राक्षसी कुलातल्याच काही स्त्रिया तिच्यासोबत सौख्य साधू लागल्या, मैत्री भाव निर्माण केला, सीतेसोबत मैत्रिणीच्या नात्याने राहू लागल्या. कोण? त्रिजटासारखी. सांगावं त्रिजटे सखी आहे, नाथांनी वर्णन करावं, सखी त्रिजटे मैत्रिणी. सीतेसोबत त्यांनी मैत्री साधली महाराज, आणि सीता त्यांच्यासोबत कधी बोलणं चालणं व्यवहार व्हायचा. पण सीता मातेच्या अंतःकरणात एक शोक आहे. कोणता शोक आहे? प्रभूचा विरह झाला, माझ्या स्वामीचा विरह आहे, प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर राहत आहेत, त्याचा तिला विरह आहे. आणि त्या विरहामध्ये हे बघा गोष्ट खरी आहे का नाही. आता हे सिग्नल असतं शेवटचं, समजा बाबा थोडं राहिलं, शेवटचं सिग्नल तुम्ही दिलं महाराज, किती भाग्य आहे माझं. शेवटचं सिग्नल आहे हे, बस संपलं. ह्याच्यानंतर सिग्नलच नाही. आता सिग्नल द्यायची गरज नाही, आता थांबलंच पाहिजे बरं. पण आता ते अर्ध सोडता येईना. सीता मातेची आणि त्रिजटेची मैत्री. अरे सीता मातेच्या अंतःकरणामध्ये शोक आहे, प्रभू रामचंद्र वनामध्ये आणि मी अशोक वाटिकेमध्ये, अंतःकरणामध्ये विरहाचं दुःख आहे. पण अशाही प्रसंगामध्ये एके दिवशी सकाळच्या वेळेला सीता माता घळघळ डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. अशा अवस्थेमध्ये त्रिजटेने पाहिलं. त्रिजटा म्हणाले, सीते अरे काय दुःख करतेस, असं दुःख करण्यासारखं झालं का? अगं तुझा शोध लागलाय, हनुमंतराय गेलेत, वानर सैन्यासोबत युती झालेली, वानर सैन्य येईल, युद्ध होईल, तुझे स्वामी तुला घेऊन जातील. सीते असं काय दुःख करतेस, इतकं दुःख करण्यासारखं झालं काय, तुझ्या स्वामीवर तुझा विश्वास नाही. सीतेने सांगितलं, अगं त्रिजटे माझ्या दुःखाचं कारण वेगळे. काय कारण आहे? अगं मी जे शोक करते त्याचं कारण वेगळे, विरह झाला म्हणून नाही. काय का? ते सीतेने सांगितलं, हे बघ 2 दिवसापासून मी समोरच्या भिंतीवर एक दृश्य पाहते. काय दृश्य आहे? सीतेने सांगितलं, अगं समोरच्या भिंतीवर एका गांधणीने एका आळीला पकडलं, म्हणजे भिंगुरटीने एका कीटकीला उचललं आणि छोट्याशा घरटामध्ये ठेवलं महाराज. भिंगुरटी कीटकी ते धरी, कोंडी भिंती माझीले घरी, ते मरण भय ध्यान करी निरंतरी भिंगुरटीचे. हे नाथांच्या भागवतातल्या वयात बरं. निरंतर ती कीटकी, ती आळी त्या भिंगुरटीचं ध्यान करू लागली. त्या घरट्यात काय ध्यान करू लागली? अगं ती गांधण आहे ना, गांधण, ती भिंगुरटी त्या घरट्यातून बाहेर जाणार, थोडी फिरून परत माघारी आली की त्या छोट्याशा घरट्यामध्ये जी छोटा जीव असणारी जी आळी ठेवलेली आहे ना, तिला दंश करणार. आणि त्या भिंगुरटीच्या दंशाच्या वेदना त्या कीटकीला सहन होत नाहीत, म्हणून ती तिचं हाल होणार. तिला विकलांग शरीर होऊन ती सारखं ध्यान करू लागली. ते मरण भये, मरणाच्या भीतीने ध्यान करी भिंगुरटीचे. ती येतीच का काय?
दंश करते का काय, आली काय, आली काय, आली काय, दंश करते काय. मरणाच्या भीतीने ते ध्यान करू लागली, इतकं ध्यान करू लागली. त्या गांधीने यावं, दंश करावा, निघून जावं, यावं जावं. त्या वेदनामध्ये इतकं ध्यान केलं महाराज तिने. नाथ सांगतात, ते ने तीव्र ध्यान ते किती होऊन ठाके भिंगुरटी, गगना चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टी देखीजे. सीता माता सांगते, अगं ती होऊन ठाके भिंगुरटी, ते तीव्र ध्यान ते किटी. किटी म्हणजे ती आळी. त्या तीव्र ध्यानाने, त्या फक्त गांधणीचं ध्यान लागल्यामुळे ती स्वतःच गांधण तयार झाली. तिला पंख फुटले आणि गगना चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टीवर मग समोर पहा ती गांधण, ती आळी. ती अगोदर आळी होती पण ती आता गांधण झाली, गगना चढे. तिला पंख फुटले, कस काय, ध्यानाने फुटले. मग ती त्रिजाट म्हणू लागली, सीते त्या आळीची गांधण होणं आणि तुझं रडणं याचा काय संबंध आहे, कार तुला रडण्याचं काय कारण. सीतेने सांगितलं, आता ऐक. काय ऐक. सीतेने सांगितलं, हे बघ त्रिजटे, माझे स्वामी तिकडे वनात आहेत आणि मी रात्रंदिवस त्यांचं मला ध्यान लागलेलं आहे. माझ्या अंतःकरणामध्ये एक भीती. काय भीती. मी ध्यानाने जर एका आळीची गांधण होऊ शकते, तर मी जर प्रभू रामचंद्राचं ध्यान केलं, सारखंच ध्यान सुरू आहे, त्या ध्यानाने न जाणू जर या सीतेचा राम झाला तर मग काय होणार. त्रिजटीने सांगितलं, काळजी करू नको, रडायचं काय काम नाही. त्रिजटा हसू राहिली. सीतेने सांगितलं, तू हसतेस, मी दुःखन तू हसते. तिने सांगितलं, सीते काय काळजी करू नको, ध्यानात ताकदच आहे. जर स्मरण केलं, ध्यान केलं तर कीटकीची भिंगुरटी होते, सीतेचा राम होईल, होऊ दे, काय काळजी करू नकोस. काय काळजी करू नको म्हणजे, अगं तू जर प्रभू रामचंद्राचं ध्यान करते, तुला जर प्रभू रामचंद्र होईल अशी जर भीती असेल तर होऊ दे ना झाला तर. सीते म्हणले, मूर्खस का काय त्रिजटे, दाम्पत्य सौख्यम गतम यथा निधी ध्यासैर ही कीटो अयम भ्रमरी भविष्यती तथा अहम श्याम एव रघुनंदन हा अपी. सीता सांगू लागली, आता हे अध्यात्म रामायणातला श्लोक आहे बरं. अहम श्याम एव म्हणजे मी जर रघुनंदन हा अपी जर झाले, मी जर रघुनंदन झाले तर मग दाम्पत्य सौख्यम गतम. किती राम झाले. वनातली सीतेचा एक राम झाला परहू आणि वनवासातला एक राम. किती राम झाले. 2 राम. 2 रामात संसार होईल का. 2 रामात 2च पुरुष आहेत असं कुठं होतंय का. होत नाही. दाम्पत्य पती पत्नीचं नातं निघून जाईल. त्रिजटेल काय सांगू लागलीस तू. दाम्पत्य सौख्यम गतम ते निघून जाईल महाराज. ऐका, नुसतं राम राम म्हणलेलं सुद्धा चांगलं वाटत नाही महाराज. सीताराम म्हणावं लागतं. सीताराम राम राम सीताराम वा याला म्हणतात भजन. राम राम सीताराम सीताराम सीताराम. महाराज बाबांना विचारा, तिकडचे रामानुज दर्शनातल्या जेवढे ते ऋषी लोक आहेत ना, साधू लोक, ते नुसतं राम राम घालत नाहीत. आपण म्हणतात राम राम पाटील असं म्हणतो, तिकडे राम राम नाही, जय सियाराम असं म्हणतात ते. सीताराम हे भजन चांगलं वाटतंय. सीतेने सांगितलं, त्रिजटे दाम्पत्य आमचं पती पत्नीचं नातं संपून जाईल. त्रिजटेने सांगितलं, सीते काही काळजी करू नको. का काळजी करू नको. अगं सीते, तू ध्यान करते रामाचं आणि त्या स्वामीच्या ध्यानाने जर तू रामरूप झालीस तर ऐक, हो दे, पण ध्यानात ठेव, जर ध्यानाची जर एवढी ताकद असेल ना तर सीते तुझा राम झाला तर हो दे, पण त्या वनामध्ये असलेले जे प्रभू रामचंद्र आहेत ना ते सुद्धा तुझं ध्यान करते. त्यांना सुद्धा तुझाच ध्यास लागलाय, सारखं तुझं स्मरण आहे. सीते 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 सीते. झाडाला मिठ्या दगडाला मिठ्या मारते, रात्रंदिवस तुझं ध्यान करते. सीते होऊ दे, झालं तर झालं. इथालच्या रामाचे इथालच्या सीतेचा काय होईल, राम होईल, पण त्याच ध्यानाने त्या वनातल्या रामाची सीता होईल. जोडा कायम राहिला ना. बघता काय काही होणार नाही म्हणले, काही होणार नाही. पक्ष तोच राहील, फक्त मुख्यमंत्री बदलत. म्हणजे सांगतो काही होणार नाही. मुख्यमंत्री बदलला काय फरक काय पडला तुम्हाला, पक्ष तर तुमचाच आहे ना. म्हणजे हे आपलं हे सांगत हो, रामायण तर पुढे गेलो तुम्ही, गिरधारी महाराज तुम्ही काही मदत करीत नाही. महाराज फरक काय झाला. मग आता आहे का, अध्यात्म रामायणामध्ये जे रावणाला जे मारलंय ना, ते जे राम मारतो ना तो राम नाही, तो सीतेचा झालेला राम आहे. महाराज किती ताकद आहे. हे ध्यानाचं फल आहे, स्मरणाचं फल आहे. आता स्मरणाचे फल मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले. आळीची गांधण होते कशाने, बोला, स्मरणाने. त्याच स्मरणाने सीतेचा राम होतो कशाने, स्मरणाने. म्हणून ध्यानात ठेवा, जर जास्त स्मरण केलं तर रामाची सीता होते, सीतेचा राम होतो, रामाची सीता होते. ही स्मरणाची ताकद आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला एक विनंती माझी, यदा कदाचित जर कुठे तीर्थयात्रेला बाहेर गावी जर 1-2 महिने जर तुम्ही गेलेच चुकून, तर घरच्याचं लय ध्यान करत जाऊ नका. न जाणू होऊ नाही घटना घडली तर महाराज त्याला मी जबाबदार राहणार नाही.
तरी म्हणतात मग घरचे करत असतील ते आपल्याला काय सांगता येत नाही तेवढं, पण ध्यानात ठेवा एवढ्या गोष्टी. हा सिद्धांत आहे महाराज. हे तुकोबाराने आपल्याला ही सिद्धांतावली दिली. म्हणून महाराज जर स्मरण केलं तर आपला देह सुद्धा रामरूप परमात्मरूप होतो. म्हणून एक तुकोबाराच्या अभंगातून एकच वाक्य बोलतो की आपण परमात्म्याला अशी प्रार्थना करू, बाबांना अशी प्रार्थना करू, मच्छिंद्रनाथांच्या चरणी अशी प्रार्थना करू की स्वामी निगमानंद बाबांना प्रार्थना करू की आमच्या जीवनामध्ये तुम्ही तर आम्हाला परमार्थ पथमार्गावर घेऊन चाललेलेच आहात, पण ही तुकोबाराची शिकवण आमच्या अंतःकरणामध्ये उतरावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबू आपण. ज्ञानेश्वर या ठिकाणी कीर्तनासाठी आलो. खूप मोठा आनंद वाटला. झालं कीर्तन रूपी सेवा झाली महाराज. आता मला जरा खुल्ला श्वास आला. कारण एरवी कीर्तन करणं वेगळं आणि महापुरुषांच्या समोर कीर्तन करणं वेगळं. कारण ही जी आपली मच्छिंद्रगडाची जी परंपरा आहे ही ज्ञानी लोकांची परंपरा आहे, सिद्धांची परंपरा आहे, उपासकांची परंपरा आहे. महाराज आपण सहज बोलताना म्हणतो की मी मच्छिंद्रगडावर गेलतो, पण त्यांच्या लेखणीत मच्छिंद्रगड नाही, त्यांच्या लेखणीत मत्स्येंद्रगड आहे. हे संस्कृतमधले शब्द आहेत आणि त्यांच्यापुढं आपण काय बोलणार. मी लहान असताना निगमानंद बाबांचं कीर्तन नेकनूरला झालं होतं बंकट स्वामीच्या मठामध्ये सुदाम बाबाच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी, पहिल्या पुण्यस्मरणामध्ये. आणि ती गाडी वाचली. मग मी म्हटलं हे मत्स्येंद्र असं कसं लिहिलंय गाडीवर. मत्स्येंद्र श्री क्षेत्र मत्स्येंद्रगड का, मच्छिंद्रगड आहे मत्स्येंद्रगड, मग आमच्याच गावाकडे आहे म्हटलं. मी मेघडे महाराजांना विचार म्हणलं असं कसं. मेघडे महाराज म्हणले ते आता कळणार नाही, ते व्याकरण शिकल्यानंतर कळत असतं. आणि ज्या वेळेला मत्स्य अधिक इंद्र आपलं मराठी व्याकरणात आळंदीत आलं ना, मत्स्य अधिक इंद्र बरोबर मत्स्येंद्र, मत्स्य म्हणजे मासा असं, मत्स्य अधिक इंद्र अधिक ई बरोबर ए मत्स्य असं झालं. मग तेव्हा माझ्या गळात ते मराठी व्याकरण आनंदीत शिकत असताना ते गंगा अधिक ईश गंगेश ज्यावेळेला वाक्य येतात ना त्यावेळेला ते अधिक ई बरोबर ए असं ज्यावेळेला तयार झालं त्यावेळेला पटकन माझ्या डोळ्यापुढे मत्स्येंद्रगड आला. कारण म्हणलं हा इथं व्याकरणशास्त्र दळलंय. म्हणून तुमच्या मनात येत असं मत्स्येंद्रगड कसं काय लिहिलं तर ऐकून ठेवा, ते शुद्ध व्याकरणशास्त्राची दृष्टी, शुद्ध परंपरा आहे, सिद्धांची परंपरा आहे. माझं परम भाग्य महाराज. या ठिकाणी कीर्तनासाठी आलो. मी खूप लहानपणापासून ह्या लहानपणी दर्शनाला आलो होतो एक वेळेला. आणि ह्या गडाचं नाव ऐकू नये, ह्या गडावरचे सगळे गुणवान लोक आणि बाबांचं तर कितीतरी नाव ऐकू नये, निगमानंद बाबांना हे आपण पाहिलेलं आहे. पण इथं कीर्तन करायचं कधी आपल्या भाग्यात उदयात हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण आताशी मला हे माझं स्वप्न खरं वाटायला लागलं. हे स्वप्नाचे तुकले साच्या आसरेचे, आज वाटायला लागलं की मी जे स्वप्न पाहत होतो ते स्वप्न नाहीत तर ते साक्षात ह्या मच्छिंद्रगडाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं फल आहे. असो या ठिकाणी ही झालेली कीर्तनरूपी सेवा निगमानंद बाबांच्या चरणी समर्पित करतो, पूज्य बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोलत असताना जर एखादा चुकून शास्त्राच्या दृष्टीने जर शब्द केला असेल तर बाबांची क्षमा मागतो. खूप आनंद बोलताना जास्त वेळ पण माझ्याकडून थोडं कीर्तन झालेलं आहे, त्याच्याबद्दलही तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो. या अभंगाला धरून जे शास्त्र सुसंगत बोललो असेल ते वारकरी शिक्षण संस्थेतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आळंदीतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर यांचं आहे, डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि परमहंस परिव्राजक आचार्य भारतानंदजी स्वामीजी महाराज त्यांच्यापाशी 7 वर्ष ब्रह्मसूत्रापर्यंतचे आम्ही ग्रंथ शिकलो. त्या थोर महापुरुषांचा आहे, बरोबर आहे ते त्यांचं आहे, चुकीचं माझी मला परत करा. याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो.